नमस्कार. अमेरिका, इराण, इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धाच्या जाळ्यामुळं प्रत्येकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला अशी चर्चा सगळीकडे. याचा मोठा फटका हॉटेल इंडस्ट्रीला बसलाय अशी ही चर्चा आहे. ग्राउंड रियालिटी काय हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलोय हॉटेल इंडस्ट्रीतलं पुण्यातलं विश्वसनीय नाव शौर्यवाडा. इथं आलेलो आहे आपण आज. शौर्यवाड्याचे प्रमुख आहेत विकास नाना. नमस्ते. विकास नाना, काय सांगाल? गॅसचा जो प्रॉब्लेम चालू आहे तर हॉटेल इंडस्ट्रीला खूप सारा भासवत आहे आणि आमच्यासारखे खूप छोटे म्हणजे खूप कमी लोक आहेत जिथे चुलीवरती बनवलं जातं आणि चुलीवरचं खायला मिळतं. त्याच्यामुळं आमच्या हॉटेल शौर्यवाड्याच्या जे शाखा आहेत तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बरेचसे असे हॉटेल आहेत जिथं फक्त गॅसवरतीच डिपेंड होतं, तर ते हॉटेल काही म्हणजे बरेचसे बंद झालेले आहेत. आणि सरकार, मी आज न्यूज बरेच पाहिलेले आहेत, ते सरकार खूप चांगलं काम करत आहे आणि आता गॅस आणण्याचं कामही चांगलं करत आहेत. पुरवठा चालू आहे आणि याच्यामध्ये ग्राहकांचा ओघ कुठेही कमी नाही झालेला. ग्राहक येतच आहे आणि जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती सोल्युशन काढत बरेचसे हॉटेल त्यांना सेवाही पुरवत आहेत. बरोबर, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ग्राहकांचा ओघ मात्र सुरू आहे. यस, हो. पण एक नाना विद्यार्थ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. हो. विद्यार्थ्यांना अडचणी होत आहेत का, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. पुण्यामध्ये आपलं विद्येचं माहेरघर म्हणलं जातं आणि अशा ठिकाणी गॅस नसल्यामुळं जे छोटे छोटे मेस वगैरे ज्या गोष्टी आहेत तिथं अशा विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्रास होत आहे. तर आहे म्हणजे बराच प्रॉब्लेम आहे मेसवाल्यांना, विद्यार्थ्यांसाठी पण बराचसा प्रॉब्लेम आहे. नक्कीच आपण जाणून घेतलं काय रिॲलिटी आहे. चुलीवर स्वयंपाक करणारे आणि चुलीवर सर्व्ह करणारे जे हॉटेल आहेत शौर्यवाडासारखे, त्यांना प्रॉब्लेम जाणवत नाही आहे. पण जे गॅसवरच डिपेंड आहेत जसं नानांनी सांगितलं त्यांना प्रॉब्लेम जाणवतोय आणि विद्यार्थ्यांच्या जिथं मेस आहेत त्यांनाही प्रॉब्लेम जाणवतोय. पण सरकार प्रयत्न करत आहे. नक्कीच ह्या प्रश्नातून आपण सगळे लवकरच बाहेर येऊ. धन्यवाद.